नमस्कार, मी अजित जाधव. आज करत आहे कुंभार रक्तीमुंडी. आज आहे आमची वसुबाची जत्रा. आज आहे आमच्या मंडळाची जत्रा आणि इथं न्यायला आलोय आम्ही ही मुंडी आणि हे मटणाचा वाटा. आता आपण गिसाड गल्लीमध्ये आबा पवारांच्या इथं मुंडी भाजायला आलोय. मुंडी आणि चार पाय. आता आपण हे पाय भाजून घेत आहोत तिथं. हे पायाचे सगळे केस जे आहेत जाळल्यानंतर ते सगळे या मावशी सगळे हे करून गेल्यात, पट्टी मारून गेल्यात. हे धुवाला आता टाकत आहेत पाय. त्यात चांगले असे भाजून घ्यायचे आहे मुंडी. आपण कुंभार रक्ती मुंडी करणार आहे आणि त्यासाठी आपण हे इथं भाजायला आलोय भात्यावर. पुन्हा स्वच्छ केल्यानंतर पुन्हा एकदा मुंडी भाजून घ्याल्यात. हे पट्टी मारून गेल्यात. जे की राहिलेले जे केस असतात मुंडीवरचे ते सगळे जळून निघतात त्या पट्टी मारल्यामुळं. लोखंडी पट्टी जी की तापवलेली असते ती. हे आबा आता ही मुंडी स्वच्छ धुवून द्यायल्यात आपल्याला आणि खाटक्याकडे जाऊन आपण ही मुंडी आता फोडायला द्यायची आहे. आता आम्ही आलोय आमच्या संदीप भोपळ्यांच्या इथं आणि ही मुंडी आता फोडून घ्यावं लागलो इथं. तेलामध्ये कडले तेल आणि त्यामध्ये आपण आता जरा कांदा घालून घ्यायचा आणि चांगला परतून घ्यायचा. कांदा चांगला भाजला आहे. मुंडी आणि चार पाय ते आपण यामध्ये आता घालून ते चांगलं भाजून घ्यायचं आहे. तेलात चांगलं परतून घ्यायचं आहे आपण हे. आणि यामध्ये हळद घालून घ्यायची आहे आणि मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार आणि हे परतून घ्यायचं आहे चांगलं. आणि यावर झाकण ठेवून एक अर्धा तासभर शिजवत ठेवायचं आहे. एक अर्धा तास शिजवायचं आहे आपण हे मुंडी. आणि मुंडी शिजायला वेळ लागतोय त्यामुळं हे शिजवून घ्यायचं आहे. त्या थाळ्यामध्ये थोडं पाणी ओतून घ्यायचं आहे म्हणजे खाली मुंडी लागत नाही. आणि हे पाणी नंतर शिजताना त्यात घालून घ्यायचं आहे. मटण शिजत ठेवलेलं आहे. कुंभार रक्ती करताना आपण या मेंदूमध्ये बकऱ्याच्या यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे आणि हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. तसं रक्तीसुद्धा मिक्सरला वाटून घ्यायचे आहे. आपण ही तिळीसुद्धा मिक्सरला वाटून घ्यायची आहे. हे सगळं मिश्रण नंतर आपण कुंभार रक्ती मुंडीमध्ये घालायचं आहे. हे झाकणातलं गरम पाणी झालेलं त्यामध्ये घालून टाकायचं आहे आणि हे शिजवत ठेवायचे मुंडी. पुन्हा जिरे तीळ भाजून घ्यायचं आहे आणि ओला नारळ
हे सुद्धा मिक्सरला लावून त्याचा मसाला करून घ्यायचा आहे. आता आपण दुसऱ्या भांड्यामध्ये तेल ओतून घ्यायचं आहे आणि ते कढवून घ्यायचं आहे. तेल कढलंय. आता ह्यामध्ये आपण मसाला घालून घ्यायचा. जो वाटलेला मसाला आहे तो घ्यायचा आहे. ओला नारळ, तीळ आणि जिरे याचं मिश्रण करून आपण हे त्यामध्ये घालायचं आहे. हे चांगलं भाजून घ्यायचं आहे. आलं लसूण कुठं आहे? थांब बंद कर. आलं लसूण 1 चमचा ह्यामध्ये घालून घ्यायचा आहे. चार वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या चटण्या घेतल्यात आणि ह्या आपण कुंभार रक्ती मंडीमध्ये घालायचे. हे चांगलं भाजून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये या सर्व चटण्या. या वेगवेगळ्या प्रकारच्या 4 चटण्या घातल्यामुळं त्या कुंभार रक्ती मुंडीला चव चांगली येत्या. आणि आता आपण हे चांगलं शिजल्या चटणी त्यामध्ये आता आपण रक्ती घालून घेतोय मिक्सरला वाटलेली. तसंच मिक्सरला वाटलेले आपण यामध्ये मेंदू घालून घेतोय. तसं तिळी जी आपण वाटून घेतली आहे ती सुद्धा ह्यामध्ये घालून घ्यायचं आणि हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे. पुन्हा हे चांगलं शिजवून घ्यायचं. यामध्ये थोडंसं पाणी घालून थोडंसंच घालायचं, जास्त नाही घालायचं. मुंडीचं शिजलेलं पाणी आहे जे अर्क आहे ते जरा ह्यामध्ये घालून घ्यावं लागलं म्हणजे रक्ती, मेंदू, मसाला वगैरे ते घातलेलं सगळं व्यवस्थित शिजून येतं यामध्ये. आणि चांगलं मिश्रण पुन्हा चांगलं शिजवून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये शिजलेली मुंडी आणि मटण घालून घ्यायचं आहे. नंतर मसाला आणि हे सर्व आता हे शिजलेलं आहे. ह्यामध्ये आता आपण ही मुंडी शिजलेली घालून घेतोय. त्याचबरोबर मटणसुद्धा शिजलेलं घालून घेतो यामध्ये रक्ती मुंडी मध्ये. आणि हे आता चांगलं शिजवून घ्यायचं आहे पुन्हा एक 5 ते 10 मिनटं यामध्ये ह्याच्यावर झाकून 10 मिनटं झालेले आहे आणि आपली रक्ती मुंडी झालेली आहे. आपली कुंभार रक्ती मुंडी तयार झालेली आहे.